नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका सुंदर हिरव्यागार डोंगरांनी वेढलेल्या छोट्याशा गावात. तिथे सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट आणि संध्याकाळी मावळणारा सूर्य मनाला शांती देत होता. तिथे राहत होते दोन भाऊ, मोठा भाऊ शंकर आणि लहान भाऊ माधव. दोघी एकाच घरात वाढले, एकाच आई वडिलांच्या संस्कारात मोठी झाली, पण तरीही त्यांच्या आयुष्याची दिशा अगदी वेगळी होती. दररोज पहाटे जेव्हा गाव अजून झोपेत असायचं तेव्हा शंकर उठलेला असायचा. तो शांतपणे उठून आईच्या पायाला हात लावायचा आणि मग थेट शेताकडे निघायचा. त्याच्या हातात नागर, डोक्यावर उन्ह, पायाखाली चिखल, पण चेहऱ्यावर कायम समाधान. तो स्वतःशीच म्हणायचा, मेहनत केल्याशिवाय काहीच मिळत नाही. गावातले लोक त्याचं कौतुक करायचे. शंकर म्हणजे खरा सोन्याचा माणूस आहे. आता दुसरीकडे सूर्य डोक्यावर आलेला असायचा, पण माधव अजूनही झोपलेला असायचा. आई आवाज द्यायची, माधवा उठ बाळा, दिवस उजाडला. माधव चादर ओढून म्हणायचा, थोडं अजून झोपू दे ना. त्याला ना कामाची आवड ना जबाबदारीची जाणीव. तो दिवसभर गावात भटकत राहायचा. कधी चौकात बसून गप्पा, कधी मित्रासोबत वेळ वाया घालवणं, आणि प्रत्येक वेळी त्याचं एकच वाक्य असायचं, माझं नशीब खराब आहे. गावात लोक नेहमी तुलना करायचे, दोघे भाऊ, पण फरक आकाश पाताळायचा. शंकर मेहनती म्हणून त्याचं नशीब चांगलं आणि माधव फक्त नशिबाला दोष देणारा. हे ऐकून माधवच्या मनात जळजळ व्हायची. एका संध्याकाळी माधव एकटाच नदीकाठी बसलेला असतो. पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहत तो स्वतःशीच बोलतो, देवा, मी इतका वाईट आहे का? शंकरला सगळं मिळतं आणि मला काहीच नाही. मी काय कमी आहे त्याच्यापेक्षा? त्याच्या डोळ्यात अश्रू येतात, पण त्याला एक गोष्ट कळत नाही, तो स्वतः कधीच प्रयत्न करत नव्हता. घरी आई दोघांकडे पाहून चिंतेत असायची. ती शंकरला म्हणायची, बाळा, तुझ्या भावाला समजाव, तो असाच राहिला तर आयुष्यभर दुःखी राहील. शंकर शांतपणे म्हणायचा, आई, वेळच त्याला शिकवेल. एक दिवस माधव गावातल्या लोकांचं बोलणं ऐकतो, शंकरचं भाग्य किती चांगलं आहे. बस तेच वाक्य त्याच्या मनात रुततं. तो संतापतो, रागाने घरी येतो. त्याच्या डोळ्यात राग, मनात प्रश्न आणि ओठावर तक्रार. तो थेट शंकर समोर उभा राहतो आणि जोरात म्हणतो, भाऊ, एक गोष्ट सांग, तुझं भाग्य इतकं चांगलं का आहे आणि माझं इतकं वाईट का आहे? शंकर शांतपणे त्याच्याकडे पाहतो आणि हळू आवाजात म्हणतो, माधवा, तुझं भाग्य झाडाखाली झोपलेलं आहे. माधव चकित होतो, काय? खरंच? कुठे आहे ते? माधव खरंच त्याचं भाग्य शोधायला निघेल का, की पुन्हा आळशीपणात हरवेल? आणि ते झाड खरंच आहे का? शंकरचं ते वाक्य अजूनही हवेत घुमत असतं. ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. माधवा, तुझं भाग्य झाडाखाली झोपलं आहे. माधव काही क्षण शांत उभा राहतो. त्याच्या डोळ्यात आश्चर्य, मनात शेकडो प्रश्न. तो थरथरत्या आवाजात विचारतो, भाऊ, तू मजाक तर करत आहेस का? शंकर शांतपणे हसतो, नाही माधवा, मी मजाक करत नाही, पण ते भाग्य शोधायचं असेल तर तुला स्वतः निघावं लागेल. माधवच्या मनात दोन आवाज सुरू होतात. एक आवाज म्हणतो, हे सगळं खोटं आहे, आरामात राहा. दुसरा आवाज म्हणतो, काय माहित, खरंच तुझं भाग्य तिथे असेल. तो स्वतःशीच बोलतो, जर खरंच माझं भाग्य तिथे असेल तर मी आयुष्यभर असाच का बसून राहू? माधव आईकडे जातो. आई त्याच्या डोळ्यात बदल पाहते. ती हळू आवाजात विचारते, काय झालं बाळा? माधव म्हणतो, आई, मी माझं भाग्य शोधायला जाणार आहे. आई थोडी घाबरते. इतक्या लांब, एकटाच? माधव पहिल्यांदा ठाम आवाजात म्हणतो, हो आई, आता मला उत्तर हवी आहे. आईच्या डोळ्यात पाणी येतं. ती त्याच्या डोक्यावर हात ठेवते. जा बाळा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, रस्ता कितीही कठीण असो, चांगुलपणा सोडू नकोस. माधव एक छोटी पिशवी तयार करतो. त्यात थोडं अन्न, थोडं पाणी आणि आईने दिलेले ताईत तो घराकडे शेवटचा पाहतो.
मनात भीती पण आशाही तो घराबाहेर पाऊल टाकतो आणि त्या क्षणी त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा प्रवास सुरू होतो. गाव मागे राहतं. गावातील लोक त्याच्याकडे पाहतात. कोणी हसतं, कोणी म्हणतं हा 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 भाग्य शोधायला निघाला आहे. पण यावेळी माधव थांबत नाही. सूर्य डोक्यावर येतो, गरम वारा वाहतो, पाय दुखायला लागतात. तो थांबतो, घाम पुसतो आणि चिडून म्हणतो, हेच का ते भाग्य शोधण्याचं काम इतकं कठीण. तो बसतो आणि पुन्हा मनात आवाज येतो, जुना माधव, चल परत जाऊया. काही उपयोग नाही. नवा माधव, आत्ताच हार मानलीस तर आयुष्यभर पश्चाताप होईल. माधव डोळे बंद करतो, एक खोल श्वास घेतो आणि म्हणतो, नाही, यावेळी मी हार मानणार नाही. तो हळूहळू उठतो, पुन्हा चालायला लागतो आणि स्वतःशी म्हणतो, कदाचित भाग्य मिळवण्यासाठी मेहनत करावीच लागते. सूर्य मावळत असतो, आकाश केशरी होतं. माधव थकलेला असतो, पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते. कारण पहिल्यांदाच त्यांनी आयुष्यात काहीतरी स्वतःसाठी केलं होतं. तो पुढे चालत असताना अचानक त्याला रस्त्याच्या कडेला एक सावली दिसते. कोणीतरी पडलेलं असतं. तो जवळ जातो आणि थक्क होतो. माधव आता त्याच्या भाग्याकडे जात होता, पण त्याच्या प्रवासात कोणीतरी त्याची वाट पाहत होतं. माधव त्या म्हाताऱ्याला मदत करेल का, की स्वतःच्या भाग्याच्या शोधात त्याला दुर्लक्षित करेल? ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. संध्याकाळचं मावळतं सूर्यप्रकाश रस्त्यावर लांब सावल्या आणि थकलेला माधव तो हळूहळू पुढे चालत असतो. तेवढ्यात त्याला रस्त्याच्या कडेला काहीतरी हलताना दिसतं. तो जवळ जातो आणि थबकतो. एक म्हातारा मातीने माखलेला, श्वास घेण्यासाठी धडपडत, त्याच्या ओठावर कोरडेपणा, डोळ्यात वेदना. तो हलक्या आवाजात म्हणतो, पाणी, थोडं पाणी दे बाळा. माधव मागे सरकतो. मनात विचार येतो, मी इथे माझं भाग्य शोधायला आलोय. जर मी इथे थांबलो तर वेळ वाया जाईल. तो आजूबाजूला पाहतो, कोणीच नसतं. एक आवाज, स्वार्थी, त्याला सोड, तुझं काम महत्वाचं आहे. जर तू याला मदत केली नाही तर तू माणूस म्हणून घेशील का? माधव डोळे बंद करतो. त्याच्या आईचं वाक्य आठवतं, रस्ता कितीही कठीण असो, चांगुलपणा सोडू नकोस. माधव खोल श्वास घेतो आणि म्हणतो, ठीक आहे, मी मदत करतो. तो आपली पिशवी उघडतो, थोडं पाणी काढतो आणि हळुवारपणे म्हाताऱ्याला पाजतो. म्हातारा हळूहळू डोळे उघडतो. त्याच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचा भाव. तो म्हणतो, देव तुझं भलं करू बाळा, तू माझा जीव वाचवलास. माधव थोडा शांत होतो. पहिल्यांदाच त्याला मनात समाधान वाटतं. म्हातारा विचारतो, तू कुठे चाललायस एवढ्या घाईत? माधव म्हणतो, मी माझं भाग्य शोधायला चाललो आहे. ते झाडाखाली झोपलेलं आहे असं माझ्या भावाने सांगितलं. म्हातारा हलकसं हसतो. भाग्य शोधायला निघालास, छान आहे. तो थोडा थांबतो आणि मग म्हणतो, पण बाळा, जर तुझं भाग्य तुला भेटलं तर माझ्यासाठी एक प्रश्न विचारशील का? माधव थोडा गोंधळतो. कसला प्रश्न? म्हातारा दुःखी आवाजात म्हणतो, मी आयुष्यभर एकटाच आहे. नेहमी आजारी असतो. कोणी माझी विचारपूस करत नाही. माझं आयुष्य असं का आहे हे तुझ्या भाग्याला विचार. माधव मनात विचार करतो, सगळे मला का प्रश्न देत आहेत? पण आता तो थोडा बदललेला असतो. तो शांतपणे म्हणतो, ठीक आहे, मी नक्की विचारतो. माधव उठतो, पण यावेळी तो आधीसारखा नाही. त्याच्या मनात एक वेगळीच भावना असते. दुसऱ्याला मदत केल्यावर इतकं चांगलं वाटतं. तो स्वतःशीच म्हणतो, कदाचित हेच खरं भाग्य असावं. माधव मागे वळून पाहतो. म्हातारा त्याच्याकडे पाहत असतो, डोळ्यात आशीर्वाद. त्या क्षणी माधवच्या आयुष्यात पहिल्यांदाच स्वार्थापेक्षा माणुसकी जिंकते. माधव पुन्हा प्रवास सुरू करतो. रात्र होत जाते आणि पुढे त्याला एक मोठं भयानक दिसणारं झाड दिसतं. पण ते पूर्ण कोरडं असतं. ते झाड जणू त्याच्याकडे पाहत असतं. माधवने
पहिली परीक्षा पास केली होती, पण पुढे अजून मोठी परीक्षा त्याची वाट पाहत होती. त्या कोरड्या झाडाचं रहस्य काय आहे आणि ते माधवशी बोलणार का, हे आपण जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत कथा पहा. रात्र गडद होत चाललेली आहे. आकाशात चंद्र आहे, पण त्याचा प्रकाशही जणू थोडासा फिकट वाटतोय. माधव एकटा चालत आहे, थकलेला पण थांबायचा नाही असा निर्धार करतो तो. पुढे वारा अचानक जोरात वाहू लागतो. झाडाची पानं सळसळू लागतात आणि माधवच्या नजरेसमोर एक प्रचंड मोठं झाड येतं. हे झाड खूप मोठं असतं, पण पूर्ण कोरडं, ना एकही पान ना हिरवळ, फक्त काळसर फांद्या. जणू ते झाड जिवंत असूनही मृत झालं आहे. माधव थोडा घाबरतो. तो स्वतःशी म्हणतो, हे झाड इतकं विचित्र का दिसतंय. तो मागे वळून जाणार इतक्यात अचानक एक खोल मंद आवाज घुमतो. थांब माधवा. माधव घाबरून इकडे तिकडे पाहतो. कोण आहे तिथे. आवाज पुन्हा येतो. मी, तुझ्यासमोर उभा असलेलं हे झाड. माधव थरथरतो. झाड बोलतंय. तो पळून जायचा विचार करतो, पण काहीतरी त्याला थांबवत झाड हळू आवाजात म्हणतं, घाबरू नकोस, मी तुला काही वाईट करणार नाही, पण मला तुझी मदत हवी आहे. माधव थोडा धैर्य गोळा करून विचारतो, कशी मदत. झाडाचा आवाज दुःखी होतो. मी आधी खूप हिरवं सुंदर होतो. पक्षी माझ्यावर घरटी बांधायचे, लोक माझ्या सावलीत विश्रांती घ्यायचे, पण आता मी पूर्ण कोरडा झालो आहे. मला कळत नाही मी असा का झालो. माझ्यात काय कमी आहे. मी पुन्हा हिरवं का होऊ शकत नाही. माधव मनात विचार करतो, मी इथे प्रश्न सोडवायला आलो का, की माझं भाग्य शोधायला. त्याला त्रास होतो. तो म्हणतो, माझ्याकडे उत्तर नाही, मी फक्त माझं भाग्य शोधायला चाललो आहे. पण लगेच त्याला म्हाताऱ्याची आठवण येते. त्यानेही प्रश्न दिला होता आणि त्याला मदत केल्यावर किती चांगलं वाटलं होतं. दुसरा चांगला निर्णय. माधव शांतपणे म्हणतो, ठीक आहे, मी तुझा प्रश्नही माझ्या भाग्याला विचारेन. झाडाच्या आवाजात हलकीशी आशा येते. धन्यवाद माधवा, कदाचित तूच मला वाचवू शकतोस. वारा हलका होतो, जणू झाड त्याला आशीर्वाद देत आहे. माधव पुढे निघतो, पण यावेळी त्याच्या चालण्यात वेगळीच ताकद असते. तो स्वतःशी म्हणतो, आधी मी फक्त माझ्यासाठी जगत होतो, पण आता मी इतरांसाठी काहीतरी करत आहे. त्या क्षणी माधवला एक मोठी जाणीव होते. कदाचित भाग्य म्हणजे फक्त पैसा किंवा सुख नाही. भाग्य म्हणजे इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणं. माधव पुढे चालत राहतो. रात्र संपत येते. पहाटचा प्रकाश दिसू लागतो आणि अचानक त्याच्या समोर एक भव्य राजवाडा दिसतो. दरवाजे उघडे, आत शांतता आणि एक दुःखी चेहरा खिडकीतून बाहेर पाहत असतो. एक राजकन्या. माधव आता त्यांच्या भाग्याच्या खूप जवळ आला होता, पण अजून एक परीक्षा बाकी होती, जी त्याच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलणार होती. राजकन्या इतकी दुःखी का आहे आणि माधव तिची मदत करेल का. शेवटपर्यंत कथा नक्की पहा. पहाटचा प्रकाश, मंद प्रकाश, आकाशात हलकी गुलाबी छटा आणि माधव रात्रभर चालून थकलेला, पण त्याच्या डोळ्यात आता एक वेगळी चमक असते. त्याच्या समोर उभा असतो एक भव्य राजवाडा. उंच भिंती, मोठे दरवाजे, सोन्याच्या नक्षीने सजवलेले खांब, पण इतक्या भव्यतेतही एक विचित्र शांतता असते, जणू आनंद हरवलेला आहे. माधव हळूहळू आत जातो. राजवाड्यात कोणीच दिसत नाही. फक्त एका मोठ्या खिडकीत एक मुलगी उभी असते. ती बाहेर पाहत असते. तिच्या चेहऱ्यावर सौंदर्य असतं, पण डोळ्यात खोल दुःख. माधव हळू आवाजात म्हणतो, तू ठीक आहेस का. राजकन्या दचकते. ती मागे वळते आणि काही क्षण माधवकडे पाहत राहते. जणू ती विचार करत असते, हा कोण आहे आणि इथे कसा आला. ती शांतपणे म्हणते, तू कोण आहेस. माधव उत्तर देतो, मी माधव, माझं भाग्य शोधायला निघालो आहे. राजकन्या हलकसा हसते.
पण ते हसूही दुःखीच असतं. भाग्य शोधायला मग तू योग्य ठिकाणी आलायस. ती हळू आवाजात म्हणते, माझ्याकडे सर्व काही आहे, हा राजवाडा, संपत्ती, सेवक, पण माझ्याकडे आनंद नाही. माधव गोंधळतो. सगळं असूनही आनंद नाही. राजकन्या खिडकीबाहेर पाहत म्हणते, हो, कारण माझ्यासोबत कोणी नाही. लोक माझ्या भोवती आहेत, पण कुणी माझ्यासाठी नाही. सगळ्यांना माझं पद हवं आहे, पण मला समजून घेणारा कोणी नाही. मी हसते, पण आतून रोज तुटत असते. माधव तिचं बोलणं ऐकतो आणि त्याला जाणवतं, दुःख फक्त गरिबाचं नसतं. कधी कधी श्रीमंतही माणूस एकटा असतो. राजकन्याचा प्रश्न. राजकन्या माधवाकडे पाहते आणि म्हणते, तू म्हणालास ना, तू तुझं भाग्य शोधायला चाललास. जर तुला ते सापडलं तर माझ्यासाठी एक प्रश्न विचारशील का? माधव शांतपणे मान हलवतो. काय प्रश्न? ती हळू आवाजात म्हणते, मी इतकी दुःखी का आहे आणि मला खरा आनंद कसा मिळेल? माधव आता पूर्ण बदललेला असतो. तो लगेच म्हणतो, मी नक्कीच विचारेल. माधव बाहेर पडतो आणि स्वतःशी म्हणतो, आता माझ्याकडे 3 प्रश्न आहेत. एका म्हाताऱ्याचं दुःख, एका झाडाचं रहस्य आणि एका राजकन्याचा आनंद. गंभीर जाणीव ते तो थांबतो आणि हळू आवाजात म्हणतो, मी माझं भाग्य शोधायला निघालो होतो, पण वाटेत मी इतरांचं दुःख समजायला लागलो. त्या क्षणी माधवच्या मनात एक मोठा बदल होतो. कदाचित भाग्य म्हणजे फक्त स्वतःचं सुख नाही, भाग्य म्हणजे इतरांना आनंद देणं. माधव पुन्हा प्रवास सुरू करतो. आता तो जंगलाच्या खोल भागात पोहोचतो. समोर एक विशाल प्राचीन झाड दिसतं. त्याखाली कोणीतरी झोपलेलं असतं. माधव अखेर त्याच्या भाग्याजवळ पोहोचलेला होता, पण त्याला जे दिसणार होतं ते त्याच्या आयुष्याचा अर्थच बदलून टाकणार होतं. तो खरंच त्याचं भाग्य आहे का? आणि ते त्याला काय सांगणार आहे? जंगलाच्या सगळ्यात खोल भाग. सूर्यप्रकाशही जमिनीवर नीट पोहोचत नाही. चारही बाजूंनी शांतता, फक्त वाऱ्याचा मंद आवाज. आणि माधव हळूहळू पुढे चालत असतो. अचानक त्याच्या समोर एक प्रचंड प्राचीन झाड उभं राहतं. हे झाड वेगळंच असतं. ना कोरडं ना हिरवं, जणू त्यात काहीतरी गूढ शक्ती आहे. माधवच्या अंगावर शहारे येतात. त्या झाडाखाली एक माणूस झोपलेला असतो, शांत, निर्विकार, जणू तो खूप वर्षापासून तेथेच आहे. माधव हळूहळू जवळ जातो आणि स्वतःशी म्हणतो, हा 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 माझं भाग्य असू शकतो का? तो काही क्षण थांबतो, मग रागाने म्हणतो, ए उठ. माणूस हालतो, हळूहळू डोळे उघडतो आणि शांतपणे माधवकडे पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ हसू असतं. माधव ओरडतो, तू येथे झोपलायस आणि मी आयुष्यभर दुःखी आहे. तुझ्यामुळे माझं आयुष्य खराब झालं आहे. तो माणूस शांतपणे बसतो आणि म्हणतो, मी झोपलो नाही माधवा, तू मला कधी उठवलंच नाहीस. माधव गोंधळतो, काय म्हणायचं आहे तुला? भाग्य हसत म्हणतं, तू आयुष्यभर तक्रार करत राहिलास, पण कधी मेहनत केलीस का? तू म्हणतोस तुझं भाग्य वाईट आहे, पण तू कधी प्रयत्न केलास का? तू कधी दुसऱ्यांना मदत केलीस का? तू कधी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केलास? माधव शांत होतो. त्याच्या डोळ्यासमोर त्याचा भूतकाळ येतो. आळशीपणा, तक्रारी, काम टाळणं. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. भाग्य म्हणतं, मी येथे नेहमीच होतो, पण तू कधी माझ्याकडे आलास नाहीस. भाग्य मिळत नाही, ते निर्माण करावं लागतं. माधव हळू आवाजात म्हणतो, मग मी काय करू? भाग्य उत्तर देतं, तू आधीच सुरुवात केली आहेस. त्या म्हाताऱ्याला मदत केलीस, त्या झाडाचं दुःख ऐकलंस, राजकन्येचं मन समजून घेतलंस, हेच तुझं खरं भाग्य आहे. माधव आठवतो, हो, माझ्याकडे 3 प्रश्न आहेत. तो एक एक करून विचारतो. तो एकटाच आहे, कारण त्याने आयुष्यभर इतरांना दूर ठेवलं, म्हणून आज कोणी त्याच्या सोबत नाही. त्या झाडाच्या मुळाखाली खजिना आहे. जोपर्यंत तो बाहेर काढला जात नाही, तोपर्यंत झाड जिवंत होणार नाही.
तिला संपत्ती नाही तर प्रेम आणि साथ हवी आहे. जर तिला खरं मनाने साथ देणारा कोणी मिळाला तर ती आनंदी होईल. माधव पूर्णपणे बदलतो. तो भाग्याकडे पाहून म्हणतो, धन्यवाद. आज मला समजलं की माझं भाग्य माझ्याच हातात आहे. भाग्य हसत म्हणतं, जा आणि आता स्वतःचं नाही तर इतरांचं आयुष्यही बदल. माधव मागे वळतो, पण जेव्हा तो पुन्हा पाहतो तो माणूस गायब झालेला असतो. माधवला त्याचं भाग्य सापडलं होतं, पण आता खरी परीक्षा सुरू होणार होती. माधव त्या तिघांचं आयुष्य बदलू शकेल काय आणि त्याच्या स्वतःचं आयुष्य कसं बदलेल? ही कथा शेवटपर्यंत ऐका. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जंगलातील ती गूढ भेट संपत माधव तेथून निघतो, पण आता तोच माणूस राहिलेला नसतो. पहाटचा सूर्य उगवतो, किरण त्याच्या चेहऱ्यावर पडतात आणि त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर थकवा नसतो, असतो आत्मविश्वास असते, शांतता असतो आणि एक ठाम निर्धार. तो स्वतःशी म्हणतो, आता फक्त माझं आयुष्य नाही, मी इतरांचं आयुष्य बदलणार आहे. माधव परत त्या कोरड्या झाडाकडे येतो. तो अजूनही तसाच उभा असतं, पण जणू ते त्याची वाट पाहत असतं. झाड पुन्हा बोलतं, माधवा, तुला उत्तर मिळालं का? माधव हसतो, हो, आणि मी तुला वाचवायला आलो आहे. तो झाडाच्या मुळाजवळ खणायला सुरुवात करतो. माती काढतो, घाम येतो, पण यावेळी तो थांबत नाही आणि अचानक त्याला काहीतरी कठीण लागते. तो माती बाजूला करतो. एक मोठा खजिना, सोने नाण्याने भरलेला झाडाचा पुनर्जन्म होतो. जसं खजिना बाहेर येतो तसं झाडाच्या फांद्यावर हळूहळू हिरवी पानं येऊ लागतात. वारा वाहतो, पक्षी परत येतात, झाड पुन्हा जिवंत होतं. झाड आनंदाने म्हणतं, धन्यवाद माधवा, तू मला नवजीवन दिलंस. हा खजिना तुझा आहे, तो घे. माधव शांतपणे म्हणतो, मला खजिना नको, मला समाधान मिळालं आहे. माधव पुढे जातो आणि त्या म्हाताऱ्याजवळ पोहोचतो. तो अजूनही तेथेच असतो, कमजोर, एकटा. माधव त्याला आधार देतो, त्याला अन्न देतो, त्याच्यासोबत बसतो आणि म्हणतो, तुझं दुःख संपणार आहे. तो त्याला सांगतो, तू आयुष्यभर लोकांपासून दूर राहिलास म्हणून आज तू एकटा आहेस, पण अजून वेळ गेलेली नाही. लोकांशी प्रेमाने वाग, तुझं आयुष्य बदलेल. म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो म्हणतो, मी चूक केली आहे, पण आता बदलणार. माधव राजवाड्यात पोहोचतो. राजकन्या अजूनही खिडकीतच उभी असते. माधव तिच्यासमोर उभा राहतो आणि म्हणतो, तुझं दुःख संपवण्यासाठी तुला प्रेम आणि साथ हवी आहे, कोणीतरी जो तुला खरं समजून घेईल. राजकन्या त्याच्याकडे पाहते, तिच्या डोळ्यात आशा दिसते. ती हळू आवाजात विचारते, आणि तू माझ्यासोबत राहशील? माधव हसतो, हो, जर तू मला स्वीकारशील तर मी तुझ्यासोबत कायम उभा राहीन. राजवाड्यात आनंद पसरतो. राजकन्या हसते. पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने माधव आता पूर्ण बदललेला असतो. आळसी, मेहनती, स्वार्थी, दयाळू, दुःखी, समाधानी. माधव आता गावाकडे परत निघतो. त्याच्या मनात एकच विचार, माझ्या भावाला भेटायचं आहे. माधवला त्याचं भाग्य सापडलं होतं, पण अजून एक गोष्ट बाकी होती, त्याच्या भावाला सत्य सांगण्याची. लांबचा प्रवास संपत आलेला असतो. रस्त्याच्या शेवटी तेच गाव, तेच घर, पण माधव आता तोच माणूस राहिलेला नसतो. सकाळचा कोवळा सूर्य, गावातली लोक आपापल्या कामात व्यस्त. अचानक कोणीतरी ओरडतं, अरे माधव आला. गावकरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात, कारण हाच तो आळसी माधव नव्हता. लोक एकमेकांना म्हणतात, हाच तोच आहे का? किती बदललाय. त्याच्या चालण्यात आत्मविश्वास आहे, डोळ्यात शांतता आणि चेहऱ्यावर समाधान. माधव घरात प्रवेश करतो. आई त्याला पाहते आणि धावत येते. माधवा, ती त्याला मिठी मारते, डोळ्यात अश्रू. तू ठीक आहेस ना बाळा? माधव हलक्या आवाजात म्हणतो, हो आई.
आता मी खूप ठीक आहे. शंकर बाहेर येतो. दोघे एकमेकाकडे पाहतात. काही क्षण शांतता आणि मग माधव पुढे येतो. त्याच्या डोळ्यात कृतज्ञता. माधव म्हणतो, भाऊ, तू बरोबर होतास. माझं भाग्य खरंच झाडाखाली होतं. शंकर हलकसा हसतो. मग भेटलं का? माधव खोल श्वास घेतो आणि म्हणतो, हो. पण मला एक गोष्ट समजली. भाग्य झाडाखाली झोपलेलं नसतं, ते आपल्या आत झोपलेलं असतं. आपण मेहनत केली, दुसऱ्याला मदत केली, स्वतःला बदललं तरच ते जागं होतं. आई दोघांकडे पाहते. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात. शंकर अभिमानाने म्हणतो, माधवा, आज तू खरंच मोठा झालास. माधव गावात काम सुरू करतो. शेतात मेहनत करतो. लोकांना मदत करतो. प्रेमानं वागणं सुरू करतो. गावात हळूहळू बदल होतो. लोक एकमेकांना मदत करू लागतात. राजकन्येसोबत त्याचं नातंही पुढे जातं. तीही गावात येते. दोघं मिळून लोकांसाठी काम करतात. एक दिवस माधव त्या झाडाखाली बसलेला असतो, डोळे बंद करून हसत. तो आता भाग्य शोधत नव्हता, कारण त्याने स्वतःमध्ये शोधलं होतं. भाग्य कुठेतरी बाहेर नसतं, ते आपल्या मेहनतीत असतं, आपल्या चांगुलपणात असतं आणि आपल्या निर्णयामध्ये असतं. लोक म्हणतात भाग्य लिहिलेलं असतं, पण खरं काय माहीत आहे? भाग्य लिहिलेलं नसतं, ते घडवावं लागतं मेहनतीने, चांगुलपणाने आणि कधीही हार न मानण्याच्या जिद्दीने. माधवची गोष्ट आपल्याला एक मोठं सत्य शिकवते. आपण सगळे आपल्या आयुष्यात कधी ना कधी नशिबाला दोष देतो. माझं भाग्य खराब आहे असं म्हणत बसतो. पण खरं भाग्य कधीच बाहेर कुठे झाडाखाली झोपलेलं नसतं. भाग्य म्हणजे काय? सकाळी लवकर उठून केलेली मेहनत, दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणं, कोणाचंही भलं करण्याची भावना आणि स्वतःला बदलण्याची तयार. माधवने जेव्हा तक्रार करणं सोडलं, मेहनत सुरू केली आणि इतरांना मदत केली, तेव्हा त्याचं आयुष्य बदललं आणि त्याच्यासोबत त्याचं भाग्य देखील बदललं. मनाला भिडणारा सत्य संदेश. देव प्रत्येकाला भाग्य देतो, पण ते जागं करण्याची जबाबदारी आपली असते. जर तुम्हाला आयुष्यात बदल हवा असेल तर नशीब बदलण्याची वाट पाहू नका. स्वतःला बदला, मेहनत करा, चांगलं करा, कारण भाग्य बदलत नाही, माणसं बदलतो आणि जेव्हा माणूस बदलतो तेव्हाच त्याचं भाग्य आपोआप बदलतं. ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.